श्री स्वामी समर्थ. नमस्कार बालमित्रांनो. आपण इयत्ता दुसरीच्या बालभारतीच्या मराठी पुस्तकातील अजा नामी तुझी लेकरे ही पहिली कविता आपण आज घेणार आहोत. त्याचे प्रश्न नाही आहेत त्याच्या खाली, पण तरी सुद्धा मी त्याचे छोटे छोटे प्रश्न तुम्हाला तयार करून सांगणार आहे. कवयित्री आहेत संजीवनी मराठे. कविता वाचन व सोपा अर्थ आणि प्रार्थनेतील ओळी आणि त्यांचा सविस्तर मराठी भावार्थ आपण आज घेणार आहोत. कडवे पहिले. कवितेच्या ओळी आहेत. अजान आम्ही तुझी लेकरे, तू सर्वांचा पिता, नेमाने तुझ नमितो गातो तुझ्या गुणांच्या कथा. याचा अर्थ असा आहे की हे देवा, आम्ही काहीही न समजणारी लहान मुले तुझी लेकरे आहोत आणि तू आम्हा सर्वांचा सांभाळ करणारा पिता आहेस. पिता म्हणजे वडील. आम्ही रोज नित्य नियमाने तुला नमन करतो आणि तुझ्या गुणांचे गोडवे गातो. सूर्यचंद्र हे तुझेच देवा, तुझी गुरे वासरे, तुझीच शेते सागर डोंगर, फळे फुले पाखरे. म्हणजे या सृष्टीतील सूर्य, चंद्र, गुरे, वासरे, शेते, सागर, डोंगर, फळे, फुले आणि पाखरे ही सर्व तुझीच रूपे आहेत. ही सर्व तूच निर्माण केली आहेस. कडवे तिसरे व चौथे. अनेक नावे तुला तुझे रे, 10 दिशांना घर, करिसी देवा सारखीच तू माया सगळ्यांवर. म्हणजे याचा अर्थ असा की देवा, तुला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. तुझे घर 10 दिशांना म्हणजेच सर्वत्र पसरलेले आहे. तू कोणत्याही भेदभावांशिवाय आम्हा सगळ्यांवर सारखेच प्रेम करतोस. पुढचं कडवं आहे. खूप शिकावे काम करावे प्रेम धरावे मनी, हौस एवढी पूर्वी देवा हीच एक मागणी. याचा अर्थ असा आहे की आम्ही खूप शिकावे, कष्ट करावे आणि सर्वांशी प्रेमाने वागावे, एवढीच आमची तुझ्याकडे मनपूर्वक मागणी आहे. आमची एवढी इच्छा तू पूर्ण कर. आता नवीन कठीण शब्दांचे अर्थ घेऊ. अजान. अजान म्हणजे निष्पाप किंवा काहीही न समजणारी लहान मुले. लेकरे. लेकरे म्हणजे लहान मुले किंवा देवाची प्रिय अपत्ये. नेमाने. नेमाने म्हणजे रोज नियमित किंवा न चुकता. नमितो. नमितो म्हणजे आदराने नमन करतो किंवा नमस्कार करतो. माया. माया म्हणजे प्रेम, आपुलकी किंवा जिव्हाळा. हौस. हौस म्हणजे मनातील तीव्र इच्छा किंवा मोठी आवड. स्वाध्याय. एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला आहे. देवाची लेकरे कशी आहेत? उत्तरे. देवाची लेकरे अजान आहेत. प्रश्न 2. देवाचे घर कुठे आहे? उत्तर. देवाचे घर 10 दिशांना म्हणजे सर्वत्र पसरलेले आहे. प्रश्न 3. देव सगळ्यांवर काय करतो? उत्तर. देव सगळ्यांवर सारखीच माया करतो. प्रश्न 4. कवीची देवाकडे कोणती मागणी आहे? उत्तर. खूप शिकावे, काम करावे आणि मनात सर्वांबद्दल प्रेम धरावे, ही कवीची देवाकडे मागणी आहे. उजळणी करूया. समानार्थी शब्द. पिता. पिता म्हणजे वडील किंवा जनक. वाक्यात उपयोग. माझे पिता नेहमीच माझे लाड करतात. सूर्य. सूर्याला समानार्थी शब्द आहेत. रवी, भास्कर, दिनकर. वाक्यात उपयोग. रोज सकाळी सूर्य पूर्व दिशेला उगवतो. डोंगर. डोंगराला समानार्थी शब्द आहे पर्वत किंवा अचल. आमच्या खेड्याजवळ एक उंच डोंगर आहे, असा त्याचा वाक्यात उपयोग होतो. सागर. समानार्थी शब्द. सागरला समानार्थी शब्द आहे समुद्र किंवा जलधी. वाक्यात उपयोग आहेत. अरबी सागर आपल्या राज्याच्या पश्चिमेला आहे. कशी वाटली तुम्हाला कविता? चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.